नमस्कार. किराणा माल भरताना काही सोप्या टिप्स वापरल्या स्वयंपाकघर व्यवस्थित राहू शकते आणि अनावश्यक खर्च कमी होऊ शकतो. किराणा भरताना तुमच्याकडे काय आहे हे आधी तपासायला हवं. काय आवश्यक आहे याची यादी करायला हवी आणि चांगल्या ऑफर्स ज्या असतात त्याही तुम्ही पाहायला हवे आणि त्याचा लाभ घ्यायला हवा. तरच आपण आपला किराणा माल बजेटमध्ये बसवू शकतो. तर किराणा माल भरताना काय किचन टिप्स वापरायच्या आहेत, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, स्किप करू नका. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला याच्यातून शिकायला मिळतील. तर पहिली गोष्ट सर्वांनाच माहीत आहे की यादी करा. खरेदी करण्यापूर्वी एखादी यादी तयार करा, जेणेकरून तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तू साठवत्या आणि जास्त खरेदी होण्याची शक्यता कमी होईल. सुरुवातीला नियोजन करा. महिन्याच्या सुरुवातीला किराणा भरल्यास तुम्हाला तुमच्या बजेटवर नियंत्रण ठेवता येते. खर्चाचे नियोजन करा. तुम्ही किती खर्च करू शकता यावर आधारित एक बजेट तयार करा, जेणेकरून जास्त खर्च होणार नाही. आपल्याला महिन्याला याच बजेटमध्ये खर्च बसवायचा आहे. तशी तर तुम्ही बजेट ठरवलं तर तुम्ही आरामशीर तेवढ्याच म्हणजे बजेटमध्ये तुम्ही किराणा भरू शकता. सामान भरताना उत्पादनाची गुणवत्ता, एक्सपायरी डेट आणि पॅकेजिंग तपासा. शेल्फ लाईफ त्याचं लक्षात घ्या. जे उत्पादने जास्त काळ टिकू शकतात तीच खरेदी करा. किराणा सामान भरताना एकसारख्या आकाराचे तुम्ही 4 ते 5 असे डबे असावेत, जेणेकरून ठराविक प्रकारचे सामान त्या डब्यामध्ये आहे हे आपल्या डोक्यात नक्की असेल. म्हणजेच डाळींसाठी वेगळ्या प्रकारचे डबे, कडधान्यांसाठी वेगळ्या प्रकारचे डबे, वेगवेगळ्या पिठांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे किंवा आकाराचे डबे करावेत. याशिवाय दाणे, साखर, गूळ, मीठ यासारख्या गोष्टींसाठी वेगळ्या प्रकारच्या बरण्या किंवा डबे असावेत. 2 म्हणजे सध्या बाजारामध्ये काचेचे, प्लास्टिकचे किंवा अगदी स्टीलचेही अतिशय वेगळ्या आकाराचे आणि प्रकाराचे डबे बरण्या मिळतात. काच किंवा प्लास्टिक असेल तर आपल्याला आतला पदार्थ पटकन दिसतो आणि घाईच्या वेळी शोधण्यात वेळ जात नाही. तसे न करता तुम्ही पारंपरिक स्टीलचे किंवा इडलियमचे हँडलचे डबे वापरत असाल तर त्यावर लावण्यासाठी आकर्षक स्टिकर मिळतात, त्याचा तुम्ही वापर करू शकता. बिस्किटचे, खारी, टोस्ट, केक यासारख्या चहासोबत खाण्याच्या पदार्थाचा एक वेगळाच डबा करा. याबरोबरच आपल्याकडे फरसाण, चिवडा, वेफर्स असा कोरडा खाऊही असतो. या खाऊसाठी वेगळा डबा करा. राजगिरा, चिक्की, खजूर, दाण्याची चिक्की अशा पौष्टिक खाऊसाठी एक छानसा डबा करू शकता. सुकामेवा, मसाल्याचे पदार्थ तसेच तीळ, ओवा यासारख्या पदार्थांसाठी बाजारात छान आकर्षक बरण्या मिळतात. काचेच्या बरण्यामध्ये हे पदार्थ चांगले राहतात. बाजारात एक एअरटॅग मारला तर फेरफटका जर तुम्ही मारला तर तुमच्या घरातील जागेनुसार, आवडीनुसार आणि गरजेनुसार तुम्हाला या बरण्या खरेदी करता येऊ शकतात. त्या दिसायलाही सुंदर दिसत असल्याने त्यामध्ये दर्शनी भागात ठेवणार असाल तर त्या दृष्टिकोनाने विचार करा. बरेचदा आपण सामान्य डब्यामध्ये किंवा बरण्यांमध्ये काढून ठेवतो, पण तरीही पिशवीत जास्तीचे सामान उरतेच. अशावेळी या पिशव्या इकडे तिकडे लोळत राहतात. कधी ट्रॉलीच्या एखाद्या कप्प्यात तर कधी ओट्यावरच्या कोपऱ्यात त्यांना जागा दिली जाते, त्यामुळे पसारा दिसू शकतो. अशावेळी असे जास्तीचे राहिलेले सामान ठेवण्यासाठी एक मोठ्या आकाराचा डबा किंवा मोठी कोठी करू शकता. घराच्या गॅलरीमध्ये किंवा एखाद्या न लागणाऱ्या कपाटात ही कोठी किंवा डबा अगदी सहज बसू शकतो. पुढच्या वेळी सामान भरताना हा डबा किंवा मोठी कोठी पाहिल्यास तुम्ही नेमके काय सामान आहे आणि काय सामान आपल्याला नव्याने भरायचे आहे याचा अंदाजही येऊन जातो. तर किराणा घरी आणल्यावर त्यांना योग्य ठिकाणी साठवायला हवं. खर्चाचे नियोजन करा. प्रत्येक महिन्याच्या खर्चाचे नियोजन करा. खरेदीचे वेळापत्रक किराणा भरण्यासाठी एक निश्चित वेळ आणि स्थान निश्चित करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळी एकाच ठिकाणी जावे लागेल. आपलं सामान जर व्यवस्थित ठेवलं तर स्वयंपाकघरात किराणा साहित्य व्यवस्थित ठेवा, जेणेकरून वस्तू सहज सापडतील. खरेदी केलेले सामान व्यवस्थित साठवून आपण तर ठेवतोच, पण धान्य, कडधान्य आणि इतर कोरड्या वस्तू ज्या आहेत त्या बंद कंटेनरमध्ये ठेवायच्या आहेत. फळे, भाज्या आणि मांस हे फ्रीजमध्ये साठवा. अन्नपदार्थ थेट सूर्यप्रकाशात किंवा उष्ण ठिकाणी ठेवू नका. स्वयंपाकघर हे आपलं स्वच्छ ठेवा, जेणेकरून किराणा खराब होणार नाही. तर या टिप्स वापरून तुम्ही किराणा माल व्यवस्थित भरू शकता आणि तुमच्या स्वयंपाकघरात एक चांगली व्यवस्था तुम्ही
ठेवू शकता. त्याच्यासोबतच आपलं किचन हे असं छान तुम्ही ऑर्गनाईज करू शकता. तर याच्या आपल्या टिप्स होत्या. तर सामान भरताना तुम्हाला ह्या टिप्स नक्की उपयोगी पडतील. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.